नमस्कार, मी कीर्ती देशमुख. कीर्तीस चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुम्हाला दाखवते रानभाजी. त्या भाजीचं नाव आहे टाकळा. हे बघा, ह्याप्रमाणे अशी असते ती टाकळाची भाजी. तर ही भाजी अशी 2 पानं आली की नाही मग ती करायची असते. तेव्हा ती कवळी असते आणि खायला पण एकदम मेथीच्या भाजीसारखी लागते. पण आता हिला जास्त दिवस झाले, ती थोडी मोठी झाली आहे, तर आपण हिला उकडून करूया. तर मी उकडलेली आहे इथे, तुम्ही बघू शकता. ही मी उकडून घेतली, 5 ते 6 शिट्ट्या काढल्यात आणि त्याच्यामध्ये असे कडवे वाळ असतात ना आपले बिरड्याचे, ते उकडून टाकले त्याच्यामध्ये. मग ते आता आपण निपळून घेऊया. तोपर्यंत इकडे कढई तापते. कढईमध्ये आपण तेल टाकू. फोडणीसाठी तेल थोडं जास्तच टाकायचे. पालेभाज्याला तेल थोडं जास्तच टाकायचं असतं. आता ही भाजी इकडे तेल टाकतोय, ही भाजी आपण निपळून घेऊया. तिचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. अजिबात पाणी ठेवायचं नाही त्याच्यात, म्हणजे तिचा उग्र वास असतो तो सुद्धा निघून जातो. ते दाणे बघ किती टाकले खाली. बघा, ही या भाजीतलं पाणी आता सर्व काढून घेतलेलं आहे, तिला कोरडी केलेली आहे. तर आता त्याच्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला मी दाखवते. हे लसूण आहे आणि हा कांदा आहे. कांदा थोडा जास्तच घ्यायचा आहे. फोडणीसाठी तेल वापरले आणि हे वाल आहेत, भिजलेले वाल आहेत. त्याच्यासाठी लाल तिखट, हळद आणि मीठ आणि ही खुरासणीची बुकटी आहे, ही आपण इथे टाकणार आहोत. तर मी तेल तर टाकूनच घेतलेलं अगोदर. आता त्याच्यामध्ये आपण लसूण जिरा मोहरी टाकूया. पालेभाजीला जिरा मोहरी जास्त नाही टाकायची. आता लसूण टाकून घेऊया आणि लगेचच कांदा टाकू. लसूण परतून नाही द्यायचं. कांदा टाकलं की आपण मीठ लगेचच टाकू, म्हणजे कांदा लवकर नरम होतो. थोडा कमीच टाकते मीठ, कारण ह्या बुकटीमध्ये थोडंसं मिठाचं प्रमाण आहे. तर ही बुकटी आपण या भाजीमध्ये टाकूया. त्याच्यामध्ये मसाला टाकूया. दीड चमचा मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना हळद, थोडासा हिंग, चिमूटभर हिंग टाकूया. मीठ आपण त्याच्यामध्ये टाकले. तर हे एकजीव करून घ्यायचे. आता सगळीकडे असं लावून घ्यायचे भाजीला मग मीठ मसाला. आता कांदा छान लाल झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण भाजी टाकून घेऊ. चांगली मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही एकदा करून बघा रानभाजी ही कशी लागते ती. थोडी छोटी असली तरी ती मेथीच्या भाजीसारखी होऊन जाते, पण थोडी यासारखी जर मोठी झाली तर तिला आपण उकडून करू शकतो. एक मिनिट तिला वाफ देऊया. बघा, आपली भाजी ती रेडी आहे. आता आपण ही काढून घेऊया.
या पद्धतीने ही भाजी झालेली आहे. कशी वाटली माझी भाजी एकदा आणून बघा, करून बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.